पवन मुक्तासन करताना त्यांची ती पायल केवढ्यानी हसली. मला नाही आवडलं. मला काय माहित का दात काढत होती ती. स्वतःच तर मेलीचं अंग वळत नाही. कडकच्या कडक आहे नुसती लाकडासारखी. आणि दुसऱ्यांना मोठं पिदी पिदी हसता येतं. तिच्या आईनी सांगावं ना तिला. बघा वेणी, पवन मुक्तासनचा अर्थ काय. पवन मुक्तासन, पवन मुक्तासन. अहो मग पवन मुक्त होणारच ना. झाला असेल कुणाचा, माझा, कुणाचाही, सगळ्यांचाच व्हायला पाहिजे पवन मुक्त. त्यात हसलं तर कसं होणार. हा मग ती काय हसल्यामुळे आज सगळ्या बायका क्लासमध्ये पोटा आवळू आवळू घेत होत्या पवन मुक्तासन करताना. म्हणजे सगळ्या आसनाचा अर्धा वेळ ती तिच्या त्या योगा मॅटची सुरळी सरळ करण्यात घालवते. तिने ती मॅट अंथरली की ती सुरळी पुन्हा गोल 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 गोल. मग ती पुन्हा सरळ करणार, पुन्हा गोल 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 गोल, ती पुन्हा सरळ करणार, पुन्हा गोल. हेच करते ती क्लासमध्ये अर्धा वेळ. तिच्या आईनी सांगावं ना तिला.